तुमच्या बहिणीचा येईल. कोणी राहिला त्या सुधीर भाऊची बायको आली होती फक्त. येईल नाही का? हो आणि म्हणून म्हणतो राजा काय निसर्गाच्या या बळी सारा खेळ कोण जाणे कधी झाला कशी येईल वेळ. निसर्गाच्या या बळी शेतीचा सारा खेळ कोण जाणे कधी झाला कशी येईल आधी फसल आली धानाची फसल आता टाकायचं. कलमचं पेरव्यानं मारलं. खरंच आहे हो 2 एकरामध्ये 8 बोरे. काय करतेस कोणी शेतीमध्ये पिकलं तर पिकलं नाही तर पिकलं आहे ना ते निसर्ग पिकलं तर शेती पिकली. खरंच आहे म्हणून दया दुधाचा धंदा करून राहिलो. म्हणूनच तर सांगून राहिलो काय निसर्गाच्या या बळ शेतीचा सारा खेळ कोण जाणून कधी झाला कशी येईल वेळ. नाही जाती रुपयाचा विचार करी कर. नाही जाती रुपयाचा विचार करी बापरे काही सांगून राहिलं ग बाई. त्या लहान पोराचा तरी विचार करणं खूप केलं. अरे लहान मुलाचा विचार केला असता तर ते 4 पोरा पैदा नसतं केलं. अगोदरच म्हणाली ऑपरेशन वाल्याची गाडी आली घरी तर हा माणूस तुरीच्या वावरात जाऊन लपला पाहिजे. खरी गोष्ट पुरीच्या वावरात जाऊन लपलो मी. हो का तू आली होती तिकडे बोलवायला. हे पागल काय पहिल्याच्या काळात कारण आमच्या आजी वडिलांचा जो म्हणणं होता कारण नाही भाऊचे काही सरकारने ठेका नाही घेतला. त्यांचा खर्च नाही बसला आता असं वाटलं ना नाही तर काय? मग तुझाही काम आहे माझाही काम आहे. हो नाही त्याची मुखल्याचा विचार तरी विचाराने वागं राधा माणुसकीला जाग. विचाराने वागं राधा माणुसकीला जाग. जाऊ नको भाग बाजाराची जाग. हॅलो बहीण मग पाहिला धावाला का पाटलाचा घर भेटलायच्या बहीण मग मस्त पाहून राहिल्या. टुकू टुकू येते लोक नाही धा आणायला पाणी आला नाही धावून राहिल्या पाहिल्या या बहीण मग सांगा दिवाळी पासून हिच्या बहीण हा पक्का बोलला या बहीण मग पाच उठून गेली पण सोडून राहिला. हे पाटला या बहीण मग दिवाळी पासून मागचं येणं काय गोष्ट मानलं की त्या बहीण मग त्याने तुरवाचं कामच नाही करे तो उचलून नाही. ए पाटला ए पाटील ए पाटला ए हात पाटला पण बोलून नाही राहायच्या बहीण काटकूट चालू नमस्कार राम 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 जय भीम करतो नमस्कार करतो ना मी करतो ना करतो म्हणून त्या पाटला हा लमच्या हाटला काय तुला बहीण मारतेस कायला म्हणजे मारतेस काय कावलं काय काय मारलं आमचं सकणारी आहे आमची आलू कोंडी आहे तुझ्या बहिणीला फोन पण तुझ्या बहीण मग मारतेस काय कायसाठी मारतेस काय काय अरे बाबा माझ्या घरी आला आलो हे पाटला हे हाटला नाही तू पूजा करतो माई पूजा नाही करत. पूजा करतो नाही मी पूजा कर म्हणलो का तुला कसा पाहिजे हा आमचा गोंगली बायको म्हणत नवरा बनला पाहिजे म्हणजे तू बायको घेते ना तू घेतेस मारतेस काय का घेतो पाटला मस्त चालवलंच ना बहीण हसते रे हसते पाटला मलाही वाटलं का वाटलं 2 वर्ष झाली तुझी माझी भेट नाही झाली. आपण लहानपणापासून तुझे मित्र हो मला वाटलं माझ्या मित्रासोबत भेट नाही म्हणून 8 दिवस झाले मी तुझ्या घरात येतो. आलो काय आलो माझी भेट घेवायला आला आलो हो ना आलोच्या बहिणा विचार केलं 8 दिवसापासून येतो वापस जातो हो का पाटील
आलो तर पाहिजे तर समोरचा दरवाजा लावला आहे बोला बाबा मागचा दरवाजा लावला आहे हो का करता तर करता हा? करता तर करता दोनचे दोन्ही दरवाजे मार्केट उघडे ठेवून करून चालेल उघडे ठेवून करून उघडे म्हणजे कोणी आला तर पाहिजे कसं तर म्हणजे सगळ्या लोकांना पाहिलं पाहिजे ए, पागला हो का? आम्ही तसं लोकांना दाखवत नाही दाखवत नाही तो आलाच तर आला. ही गोष्ट बरोबर आहे चांगला झाला हा. दोस्ता का सांगू काहून? पुष्कळ दिवसाचा लहानपणापासूनचा दोस्त आहे बरोबर कोण नाही म्हणते असा हो ना माझी बायको बिघडली पाहिजे बाबा मस्त हसून राहिलं पाटलाची बायको बिघडली बरोबर आहे पाटील तुम्ही बायको बिघडली हो ना रे. कशी बिघडली कशी बिघडली? तिच्या समोरचा भाग मागे गेला आणि मागचा भाग सांगू लागला आमचं नालायक साऱ्या मारतेच काय किंवा गाडी गाडी होई का बेटे मग काय होईल हा? जसं का तिचे चक्के समोरचे माग आपल्या समोरचे मागं आणि मागचे समोर करावं म्हणून नुसतं म्हणलास ना माझी बायको बिघडली म्हणून बाबा हा. माझी पत्नी विचारा ना बिघडली तर. असा म्हणलास का विचाराने बिघडली हा म्हणते माई बाबा बायको बिघडली तर म्हणून तिच्या समोरचा चक्का मागे गेला आणि मागच्या चक्का समोर आला काय काही चक्का नाही गेला हा. तू माझ्या लहानपणीपासूनचा दोस्त बिलकुल. कोण आहे चहा तुझा? चहा पिणार आहे बरोबर तुम्ही माझ्या लहानपणापासूनचा हो. दोस्त आपण एकाच आहे तुला ते आणि एका पाण्यातून पान खाणार आहे हो. हो 2 वर्षाच्या नंतर भेटला हो ना बाबा. चल पाय केल्यावरती जाऊ गेलाई गेला हो. गेलं चाय पेलं तर मी पेन रे शाबास गेले म्हणते दोस्ताना आवडीवाला लहानपणापासूनचा दोस्त बिना चाय पिलं तर तू मी पेन बिना समोसा खाल्लो तर तू समोसे खाशील तर मी समोसे खाईन बिना आलू गोडा खाल्लो तर अरे मी आलू बोंडे खाईन बिना केळ खाल्लो तर मी केर खाईन बिना तू खाल्लो तर त्यांच्या गुळ काय म्हणलास ना म्हणलास का बे हे गुळ आहे म्हणलो बिना गुळ म्हणलो मी खाली तू मला माझ्या भरताच आवाज आला हो का? दोस्ता मला एक सांग बरं. एवढा ज्ञान सांगितलं सांगितलं. सर्व काही झाला हो एक काम कर ना का आपल्या घरी जा काय रे? कारण माणसापासून माणूस दुरुस्त होते बाईपासून बाई बरोबर आहे तुला म्हणला समोर बरोबर आहे माणसापासून माणूस दुरुस्त होते हो होते बाबा मित्र पण आहे माणसापासून माणूस दुरुस्त होते बाईपासून बाई दुरुस्त होते हाही बरोबर आहे कुत्र्यापासून कुत्री दुरुस्त होते ते म्हणते बे दुसऱ्यापासून कुत्री दुरुस्त नाही होत असं तर तुझ्या परी मला एक सांग, काय झालं हा एवढा तुला काहून सांगून राहिलो काहून? माझे दरवाजे लावले आहेत तरी तुला माझ्या घरचं हा, समजलं. हे गोष्ट बरोबर हा? तुला आलो काय तो समोरचा दरवाजा लावला होता मग मागे आलो होता मागचाही दरवाजा लावलाय होता ना मग काय करू मला पाटलाची तर भेट घ्यायची आहे पाटील हा. मग तुझी नाही का बाकी किचन रूम किचन रूम आहे पाटील त्या किचन रूम कडे गेलो अरे पाय तू तर काय पाटील एवढी दिसली का अबे खिडकी होय खिडकी ठेवला हो काय सांगू पाटील तर खिडकीवर नाही का पाटील त्याचे मी आपल्याला टाकता सांगू आमचं नालायक कोटी काही टाकायचात का बाबा का टाकलात असा म्हटलं असा विचारून चालेल झिलच्या फुले सोडून का टाकला या बहिणा मग माझ्याच काय सोडून गेला माझ्या बहिणा मा साला खूप उतरायचं काम करून तुला पावर आलं का म्हणतेस का बोबडे पाटील धरून साले आपटू मारी या बहिणा तुला का पाठवून राहिलं ए तू हो रे मग हा तुला त्या खिडकीतून दिसला आमचा का सांगू पाटला खिडकीच्या बहिण एवढूची खिडकी आहे एवढूची हो ना तोंड मा एवढा मोठा मोठा. आम्हाला धसत नव्हतं पाटील पाय. तोंडला तोंड तोंड. पाय किलो पाटील पाय किलो हा. जे जबरदस्तीने आपलं मला उतारलो तोंड झाला सत्यानाश उकसला तर नाही रे नाही जबरदस्ती हुदावर उकसते मग आता धसत नव्हतं तर आपला जबरदस्ती धसवा लागला तो कोणी सांगितलं तोंड कुचकिया काय झालं तर काय आवाज मारतो दरवाजाकडून आवाज मारलो बोलले नाही बरं मग का दिसला रे पाय होतं का पाटील काल मस्त चालवला होतास ना बहीण पाटील मस्त होतं ना ती या बहीण माझी का चालू होता चालू बायको का माहिती पाहिलं पाटील या चालू होता कधी तू देत होतास तर तुझी बायको घेत होती आणि कधी तुझी बायको घेत होती तर तू देत होता ही गोष्ट खरी आहे हो ना होता हो मग काय दिसलं पाटील काय दिसला ती हातात एवढा होता भदाळ भदाळ म्हणतेस ना तू उल्हासलोकच्या भंडारा भिला हातावर भिला भदाळ हा एवढा बदल कधी तू बायको देत होती तू घेत होतास तर कधी ते देत होती तर तू घेत होतास का सांगू मग पाहिलं तर मग दिसला म्हणे पाटील तू होता शांत मी होतो खालत तू होता शांत तुझ्यावर तर तुझी बायको आणि तिच्यावर तर होतो मी अबे मी खालत असू शकतो आणि माझ्यावर माझी बायको राहू शकते मी नवरात होती
हा? हा. पण मला एक सांग, ती गेली होती या बहिमान गोटायची कसा करते लोक नाही का तिच्यावर तर तू कसा सांगतो लोक एवढ्याला बाहेर माझं बोचडीच्या चिवडा म्हणजे ती या बहीण थांबलं होती दिवसात किंवा नाही बोललो ए हा. मला एक सांग तू कसा मी तिच्यावर तर बरोबर सांगतो ना पाटील तू बसला होतास बसलो होतो तुझ्या हातामध्ये एवढा भंगार होता माठ होता हो माठ घेऊन तू बसला होतास हो ना. तुझी बायको उभी होती हो कधी तुमची दोघांची देवण घेवण चालू हो, होती. या. कधी देत होती तू घेत होतास अच्छा. तू खालता तुझ्यावर तर ती अच्छा. अरे तिच्यावर तर मी म्हणजे त्या खिडकीतून टोको पाय सुद्धा पाटील काय करते या बहिमा असा हो का रे बाबा. ती आपण बाई एवढ्याला बोल काय काय सांगतो आपण अलीकडे पोरांना सांग ए मग तुझ्या तर लग्न झालं असताना दोस्त कुवर आहो का लग्न झालं ना झालं. तुझी बायको आहे तुझं नाही म्हणजे नवरा आहे तू म्हणतेस लग्न झाला बाबा सांगा म्हणजे लग्न झालं तर बायको राहील नवरा राहील का आता हे काम कर कोणता मी मगाशी सांगितलं का बाईपासून बाई दुरुस्त होऊ शकते हो. तू घरी जा असं? वेळ नको लावून हा बोलावते असेल तर माझ्या पत्नीला बोलावतो तिच्या शब्द दोन शब्द बोलून टाक असं आपल्या बायकोला घेऊन ये हा. आणि तुम्ही येते दाखवा आपला आपला वाला तुम्ही काहीतरी- मग तू पैसे मिळवला मी तो- हो का पाटला त्या कावरीच्या लोकांचे पाव करतील बरं बाबा हा. सारा जगत उसण्याचा आहे हो रे का? अनुकरणीय आहे बरोबर आहे आपल्या बद्दल काहीच नको रा आमच्या दुसऱ्याचा पाव करत पाहूनच खरी ठीक आहे म्हणून जा घरी जातो. आपल्या बायकोला घेऊन ये एवढं तो आपला मला दाखवतो ठीक आहे पाटील हे पाटील बाई पाटलीन बाई धावत जातो ना पडत येतो बाई धावत जाशील हो. आणि परत येशील तर फुटपाथ मोडवायला होशील मग हो हे गोष्ट बरोबर आहे मग? मी तसं नाही म्हणलो धावत जावत जाईल तर परत येईल असं हा आपल्या घरी जातो आणि ती येतो खरं आहे. पण जायचं काय पोटातला पेट्रोल खतम होईल का नाही? हो. होईल ना मग त्यासाठी काय काय करायचं करायचं? तो साधं किराणा दुकान आहे 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 ना आहे ना तेथून 1 किलो पोळी आणा होते मला सांग हा पत्तले का चार नाही ते पचले लोक आहे त्याच्यासाठी त्या शब्दासाठी ते पचले नाही हा जाडे पोळे आणायचे पण आलू पोह्याची आलू पोळ्याचे आणले आणले हा. 1 किलो पोळे हा. 1 पाव शेंगदाणे एक पाव शेंगदाणे बापा पोळ्यामध्ये लागतील ना पण आणते तेल तर घरीच असत आहे. मिठाई घरी असत आहे. बघ असे कर काय माझ्यासाठी पोळ्यातले आलू बनवून दे बोलू अरे बाबूळ माझ्या भाकऱ्या तुझ्यासाठी बनवते दुधीचे वडे कालवण दोय हाताला या पैसे नवा दुधीचं म्हणजे दुधीचे वगैरे केला ते काल आता तुझ्या दुधीला तुझ्या बहिण मारतो करतो 2 फाती 1 फुले देतो ना मी 1 पाटला जर खबर दिलं नाही नाही बघितले माय बायको तशी तो खोटा नाही माय बायको चहाण्याचे दत्तानाचे काय हसता बोवाचे सर्वांच्याच घरी मातीच्या चुली आहेत कधी तुमच्या घरी तेच माझ्या घरी तेच आणि माहिती केली म्हणून हसतात नाही तसं होणार नाही कालची गोष्ट सांगतो काल तिला आवाज घरी गेलो आणि आवाज मारलो ए गोपे म्हणलं आऊ म्हणते आला म्हणते माझ्या घरच्या नागदवल्या म्हणते काऊन म्हणते ए गोपे म्हणलं मला खऱ्याची तलप आली 20 रुपये असते 20 रुपये पाहिजेत म्हणलं हो म्हणते प्याले पैसे आले ना तो खऱ्या घ्यायला नाही म्हणलं पैसे संपले ये म्हणते तुला पैसे देतो बायकोला म्हणलं येत नवरा जरूर जाईल तेवढ्या दूर येतील का म्हणते अजून जवळ या पैसा म्हणलं हे जवळ ये म्हणते जावं तेवढ्या दूर म्हणजे अजून जवळ बायकोला म्हणलं तर जाईल पण काय सांगू तो होती तिच्या हातामध्ये होता बेलला जवळ ये म्हणते कायची म्हणते बाबा जवळ ये म्हणलं ठरलं बेलला कशी मारलं चांगला झाला की असं मान केलं होतं मला फुटपाथ होत त्याचा तो ह्या टाकीतून निघून गेला बेलला आणि कोणी धसला तर मलाच माहिती मी काय सांगू तुम्हाला कोणी धसला पण काय सांगला त्या बोलण्याचा पण हत्यामध्ये माहिती पण असं होणार नाही आवाज मारतो आपल्या बायकोला आणि पाटलाच्या घरापर्यंत घेऊन द्या सर म्हणतो ए बोकड्याची माय होय बालीची आई ए फेकलीची माय या बहीण नाही बोलायची मोठी चावड बाई कळच्या वेळ पहा ना कोणी पोरं काय करतात माय बाप कोणी प्रेमानं नाव ठेवतात तसं माझ्या प्रेमानं माझ्या मुलाचं नाव ठेवलं बोगड्या आणि मुलीचं नाव ठेवलं फेकली पण अशी नाही ऐकावची
हिला आवाज मारून नाही बोलले. कोणी म्हणते मातीच्या तेलाचे माय, कोणी म्हणते पेट्रोलचे माय, कोणी म्हणते डिझेलचे. कायसाठी? मातीची काळी लावून त्याला धडकवसाठी. नाही तसं नाही बोलावतं. शेवटी बायको माझी चांगल्या सत्तान आवाज मारतो आणि त्या पाटलाच्या घरापर्यंत घेतो. हो माय नाही बोलू लागली. ए पगलीचे माय नाही बोलत ती या बहीण अरे कहा गई वो माय बालीची आई. ए पगलीचे माय नाही बोलत अरे कहा गई वो मेरी बोल रहे थी अम्मा अरे टीवी देखकर तो भूत कहा गई वो मेरी बोल रही थी अम्मा टीवी देखकर तो भूत एवढ्या दुखला जितो तो बोलून नाही काय झालं काय झालं. अरे माझा मित्र हो लहानपणापासूनचा मित्र आहे त्याच्याकडे जावतो म्हणाला तुला एवढं राग आला का? माझ्या मित्रासोबत भेटतो म्हणून राग आला. पण असा राग आला म्हणून दरवाजा नाही फिरवाली. एक गोष्ट तुला मगासवेळचा आवाज मागून नाही बोलले. ए पहिले ए गोपे नाही बोलून आली त्यावर अगं ये ग ये नाही अगं ये मैना पिंजरा बनाया सोने का ये मैना पिंजरा बनाया सोने का एवढं जेवढं टोक दुखला पण नाही बोलून राहिली. पाय आता आलीस तर ठीक आवाज मारतो नाही आलीस तर मारतो दरवाजाला.